सर अरे विजय काय करतोयस? सॉरी सॉरी. आणि पाणी कोणी सांडलं इथे? अक्कल नाही तुम्हाला? आणि जर पाणी सांडलं तर कॉशनचा बोर्ड नाही लावतायत का? सर तुम्हाला खूप लागलंय का? सर तो ओला रेनकोट होता म्हणून पाणी साचलं होतं. रेनकोट? कोणाचा आहे रेनकोट? कोणाचा रेनकोट आहे? कोणाचा रेनकोट आहे? सर हा लेडीज रेनकोट आहे सर. लेडीज रेनकोट कोणाचा आहे? उद्यापासून कोणीही या ऑफिसमध्ये रेनकोट आणायचा नाही. माझा रेनकोट. तुझ्यामुळे पडलो मी, तुझ्या त्या रेनकोटमुळे. सो सॉरी. मी झटकलो होतं रेनकोट. काय माहिती त्याच्यात पाणी कसं राहिलं. सर मी 2 व्हीलरवर येते ना, पण मी ना काहीतरी व्यवस्था करेन, असं परत नाही होणार. ऐक ना, मी ना तुला गाडी घेऊन देतो. ऍक्च्युली ऑफिसकडनं तुला एक कार घेऊन देतो, पण परत तो रेनकोट वापरू नकोस. नाही नाही नको मला कार. माझ्यासाठी ना माझी स्कूटरच ठीक आहे. दादा पण बरं वाटतंय ना आता? हो एकदम बरं वाटतंय, थंडगार वाटतंय. इतक्या लवकर कसं बरं होईल ग? ती काय जादू करते का? सॉरी सॉरी. अर्धी डॉक्टर म्हणून अर्धाच बरा झालोय मी. आजी हे काय झालं? आणि हा असा का बसलाय ऑफिस मध्ये? हिला विचार. हे ऍक्च्युली आजी सर घसरून पडले. घसरून पडला? लागलंय का खूप? नाही. पण कुणी पाडलं याला? काय ग? एका रेनकोटने. हा मग ठीक आहे. बर मला वेदांशी बोलायचंय. हा बोल ना मग. तुम्ही सगळे गेल्याशिवाय मी कशी बोलणार त्याच्याशी? ए आजी दादाशीच बोलायचंय ना तुला. बोल की मग, आम्ही थांबतो इकडे. काय प्रॉब्लेम आहे? आद्या ठीक आहे जातो आम्ही. चला म्हणजे. सर हे तुम्ही जखमेवर लावत राहा.
हा बोला पप्पा. सार्थक, अरे सारिकाच्या ऑफिससाठी जागा बघितली होतीस ना? ती तिला दाखवायची होती, तू म्हणाला होतास ना? हो, चांगली जागा आहे. तुम्ही सारिकाला पाठवा ऑफिसला, इथून जवळच आहे ती. सार्थक, तुला कळत नाहीये का? मी तिला तिथे एकटीला पाठवू शकत नाही. तिथे वेदांत असेल. पप्पा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पाठवा तिला, मी आहे ऑफिसमध्येच. नकोस ते. त्यापेक्षा एक काम कर, तूच घरी ये आणि तिला घेऊन जा जागा दाखवायला. बरं ठीक आहे, आलोच मी. काय रे, त्या परक्या मुलीसमोर असा बसला होतास तू ऑफिसमध्ये? हा, बस बस शांतपणे, मला बोलायचंय, बस. आजी, काय सुरू आहे तुझं? त्या दिवशी पण तू ऑफिसमध्ये आली होतीस अमूल्याशी बोलायला, आणि आज पण. का रे, येऊ शकत नाही मी तुझ्या ऑफिसला? हा, काय आहे, तुझी आई गेलीये विदर्भ दौऱ्याला, त्यामुळे माझी आज नागपूर भ्रमंती चालू आहे. तुमचं आयुष्य ठीक करण्यासाठी मलाच बिचारीला फिरायला लागतंय. आमचं आयुष्य ठीक करण्यासाठी? आमच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम्स आहेत? नाहीये हो. हा, इथे जो बसलाय ना उताविळा नवरा, याच्यापासूनच प्रॉब्लेमची सुरुवात होते. ए आजी, हा, गप्प बस, एकदम गप्प बसायचं. वेदांत, तुमची आई तुमच्या दोघांवर इतकी चिडली आहे ना की ती तुमच्यासाठी काहीही करणार नाही. आणि हा जो बसलाय ना माझ्या समोर, हा असा आहे ना की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, त्यामुळे तोही काही करणार नाही. आणि तुझ्याकडून तर कसलीच अपेक्षा नाही माझी. शेवटी उरलं कोण? मी. मलाच करायला लागणार ना सगळं ठीक. त्यामुळे मी एक मिशन हातात घेतलंय. कोणतं मिशन? 2 नातवांचं लग्न. हे आजी, हे बघ, तू मला यात काउंट करू नकोस. हवं तर याचं लग्न लावून दे, पण माझं नाही. आणि आजी, तू आद्याला काय सांगितलंस की माझी गर्लफ्रेंड आहे म्हणून? अरे, असं काय करतोस? तूच सांगितलंस ना मला की तुझी गर्लफ्रेंड आहे म्हणून. हे बघा, आणि मी अजिबात खोटं बोलत नाही. तू जे मला सांगितलंस तेच मी आद्याला सांगितलं. आणि काय रे वेदांत, नाही, तुझी गर्लफ्रेंड आहे हे तू तुझ्या बहिणीला सुद्धा सांगितलं नाहीस? कसा आहेस रे तू? हा, नाही नाही नाही, त्यामुळे ना मी आता ठरवून टाकलेलं आहे, तुझी ही जी काय सो कॉल्ड गर्लफ्रेंड आहे ना, तिला मी शोधून काढणार आणि तिच्याशी तुझं लग्न लावून देणार. एक मिनिट. दादा, तुला गर्लफ्रेंड आहे? हो, तुला नाही माहित? ये गलत है. नहीं, ये तो सरासर नाइंसाफी है. दादा, तुला गर्लफ्रेंड आहे आणि हे तू तुझ्या भावापासून लपवून ठेवलंस. आद्याला माहितीये, आजीला माहितीये, मला नाही सांगावं असं वाटलं तुला. हेच आहे का तुझं तुझ्या लहान भावावरचं प्रेम? माझा विश्वास होता रे तुझ्यावर, आणि तूच विश्वासघात केलायस माझा. गप्प बस आणि तुझे फिल्मी डायलॉग्स बंद कर. मी काय ते घात बीत केलेलं नाहीये. ठीक आहे, माफ कर द्या. हा, म्हणजे तुझ्या आनंदासाठी मी सगळं मानायला तयार आहे आणि मी खुश आहे. मी खुश आहे. फक्त मला सांग ना, कोण आहे माझी होणारी वहिनी आणि कशी आहे ती? म्हणजे गोरी गोरी पान आहे की फुलासारखी छान आहे? तुझी ओव्हर ऍक्टिंग बंद करा. इडियट. आजी, त्याला का घेऊन आलीस तू इथे? अरे का म्हणजे, हे बघ, आज नागपूर भ्रमंतीसाठी हा माझा सारथी आहे. खरं तर आम्ही सहजच आलो होतो तुझ्या ऑफिसमध्ये. काय रे विक्रांत, नाही, याच्या ऑफिसमध्ये आलेल्या पाहुण्यांना चहा कॉफी पाजणं ही काय पद्धत नाहीये का? नाही वाटत. हा, एक मिनिट.
विजय केबिन मध्ये ये. लवकर कम इन. सर मी यांना त्या दिवशी पण सांगितलं, आज पण सांगितलं, पण ह्या ऐकतच नाहीत. म्हणतात मी वेदांची आजी आहे, मला भेटायचंय. विजय मी ते विचारायला नाही बोलवलं. कॉफी सांग. हा ठीक आहे. सर साखर 4 चमचे टाक. फालतू प्रश्न विचारत असतो. जा. सॉरी सर. पण मग मला सांग, मग तू सांगणार आहेस का मला की तुझी कोण गर्लफ्रेंड आहे, कमीच शोधायचंय? आजी मी ना आता विनंती करतोय. माझा कामावर अजिबात फोकस नाहीये. ऑलरेडी या विक्रांतमुळे कामावरचा फोकस गेलाय. सो आत्ता मला कॉन्सन्ट्रेट करायचंय. ऑलरेडी साईटवर खूप गोंधळ झाला. मला साईटवर जावं लागणार आहे. आणि कोणतरी असं आहे ना ज्याला माझं यश पाहवत नाहीये. मी काय म्हणते वेदांत, नाही तुझ्या यशाच्या आनंदामध्ये कोणीतरी सहभागी होईल अशी व्यक्ती येऊ देत की तुझ्या आयुष्यात. काय नाही, हे बघ मला काय वाटतं, सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेवर झाल्या पाहिजेत. हो की नाही रे विक्रांत? करेक्ट. हा बरं, निघतो आम्ही. चल रे विक्रांत, जाऊया आपण. आजी कॉफी. 4 चमचे साखर घालायला सांगितलीस ना कॉफीत, आता तूच पी. चल निघूया. भाई अब इतना बोल दिया है तो बता देना उस लड़की का नाम. जातो का आता? आजी भेटली बाहेर दादा. काय हात धुवून मागे लागली रे ती तुझ्या. ती ना तुझं लग्न लावूनच शांत बसणार बघ तू. मला कळत नाही का काय केलं पाहिजे ते. यामध्ये ना चूक तुझी आहे. माझी? अगं माझी काय चूक आहे? काय 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 गरज होती तुला अमूल्याच्या घरी जायची? ते पण तिला लग्नासाठी मुलगा बघायला आला होता तेव्हा. सोड ना, विषय तो नाही आता. तोच विषय. कळते का दादा, विषय तोच आहे. तुझ्या या अशा वागण्यामुळेच ना आजीला शंका आली अशी. सुरुवातीला मला पण तेच वाटलं होतं जे आजीला वाटतंय आता. त्यात तू महान आज अमूल्याकडूनच फर्स्ट एड करून घेतोयस. वा, व्हेरी गुड, मस्त. आद्या ती MBBS करते, तू एवढी अपेक्षा ठेवू शकतो ना मी. आणि आता मला सांग, जर तिथे दुसरी कुठली नर्स असती तरी तुम्ही असंच म्हणाला असता का? तू काही एक्सप्लेनेशन दे दादा, पण मुद्दा हा आहे की तुला तुझी गर्लफ्रेंड शोधावी लागेल. त्याशिवाय आजी नाही शांत बसणार. आद्या यार, मी कुठून शोधू गर्लफ्रेंड? माझी तर कुठली मुलगी फ्रेंड पण नाहीये. ए आद्या, तुझी कुठली फ्रेंड करू शकते का हे नाटक? एक मुलगी आहे, माझी फ्रेंडच आहे. कोण? तू ओळखतोस तिला. अरे मग तर बेस्ट आहे. सांग लवकर, कोण आहे? सांगू? हा? अमूल्या. नाही नाही नाही. अरे अमूल्या आहे ना दादा. नाही आद्या, अरे तू दुसरी कुठली मुलगी बघ, पण अमूल्या नाही. हे दादा, हे बघ तू विचार कर. हे बघ, अमूल्या ही एकमेव अशी मुलगी आहे जी या सगळ्या बाबतीत आपली मदत करू शकते. खरंच. हे बघ मी काय म्हणते, तुम्ही थोडे दिवस एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असल्याचं नाटक करा, म्हणजे आजी शांत होईल. बघ म्हणजे तुला तुझं काम पण एकदम छान सुखाने करता येईल परत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आईला समजावता येईल. हा, एकदा का विक्रांतचं लग्न झालं ना की मग तुम्ही हे नाटक थांबवा. सिंपल. मला विचार करू दे. मी काय म्हणतो, तुमच्यापैकी रोज राशी भविष्य कोण वाचतं? मी सगळे पेपर वाचतो आणि सगळे चॅनल सुद्धा पाहतो दररोज. मग सरांची रास कोणती आहे? मला काय माहित, मी माझी रास पाहतो. अरे मग त्यांचं भविष्य बघत जा ना, त्यातच आपलं भविष्य आहे. तुम्हाला सांगतो, आजचा दिवस कायम आपल्या लक्षात राहणार आहे. का?
आज असं काय वेगळं घडलं? अरे खूप काही वेगळं घडलंय असं नाही वाटत का तुला? हो, आज काय वेगळं होतं? नेहमीसारखाच तर होता आजचा दिवस. अरे तुझं लक्ष फक्त कामातच असतं. हो, काय चाललंय तुमचं? अरे श्रीपाद, कामात जास्त लक्ष द्या हे बरोबर आहे, पण जरा आजूबाजूला पण लक्ष दे. नजर चौफेर फिरवत जा. हो, काय झालंय ते सांगा. आज वेदांत सर घसरून पडले. कशामुळे? कोणामुळे? विचार करा, विचार करा. आज वेदांत सरांच्या आजी ऑफिसला आल्या, विक्रांत सर आले आणि नेमक्या आज अमूल्य मॅडम रेनकोट घालून आल्या होत्या. म्हणजे घडामोडी आणि पडापडीचा दिवस होता आज. कळलं का? आणि आता मला समजलं की तुम्ही अजून पीएच का आहात. अरे हो हो, जरा सांभाळू. याला ऑब्झर्वेशन म्हणतात, जे तुझ्याकडे नाहीये. मला माहितीये आज नक्की काहीतरी होणार. लिहून घ्या, ऑफिसच्या इतिहासात नोंद करा. नोकरी नाही ना जाणार कोणाची? नाही रे. हा, मग ठीक आहे. ए बरं, चला कामाला लागा. यांना विचार करून. अरे अरे ऐका, अरे ऐका माझा. पण मला विश्वास आहे आज नक्की काहीतरी होणार. झाला का विचार करून? अद्या थांब. किती वेळ विचार करणार आहेस दादा? हे बघ, तुझ्याकडे ना दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. तुला आजीसाठी हे नाटक करावं लागेल. अरे बोल काहीतरी. बरं चल, ऍटलिस्ट अमूल्याला तरी इकडे बोलव. आपण बोलू ना तिच्याशी. मी करू फोन? विजय, अमूल्यला केबिन मध्ये पाठव लवकर. कम इन. येस सर. ठीक आहे, बोलते मी. अमूल्या, ऍक्च्युली आम्हाला तुझी मदत हवी. सांग ना. हा, तुला वेदांत दादाची गर्लफ्रेंड व्हायचंय. काय? हा, वेदांची गर्लफ्रेंड? आणि मी? नाही 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 नाही. ऐक ना अमूल्या, हे बघ, आपल्याला ना आजीसाठी हे नाटक करावं लागणार आहे. अगं, कारण दादाने आजीला असं सांगितलंय की तो लग्न नाही करणार, कारण त्याची एक गर्लफ्रेंड आहे. गर्लफ्रेंड आहे? हा. कोण? कोणीच नाही. अगं म्हणून तर ना आपल्याला आजी समोर त्याची गर्लफ्रेंड उभी करावी लागेल, नाहीतर ती त्याचं लग्न लावून देईल. अगं मग वहिनी लावू दे, मी काय करू? आणि असं पण ह्याला लग्न करायचंच नाही, मग कशाला पाहिजे गर्लफ्रेंड? आणि मुळात मी का होऊ त्याची गर्लफ्रेंड? कारण तसं नाही केलं तर आजी तुझं लग्न लावून देईल त्याच्याशी. माझं? हो. नाही 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 वहिनी, आजी माझं लग्न वेदांसोबत नाही लावू शकत. कारण माझं आजींसोबत बोलणं झालंय, म्हणजे माझी साईड मी कम्प्लिटली क्लिअर केली. हा, हे बघा, एक ना अमूल्या, थोडे दिवस आपण हे नाटक करूया. हा, एकदा का विक्रांतचं लग्न झालं ना की मग आपण हे नाटक थांबवूयात ना. सिंपल आहे. आधीच काय कमी प्रॉब्लेम्स आहेत का आपल्या आयुष्यात? त्यात आणखी प्रॉब्लेम्सच नकोत ना. अगं पण बहिणी, मी जर हे नाटक केलं तर आपण आणखी मोठा प्रॉब्लेम उभा नाही करत आहे का? आणि नाही, हे बघ, मी तुला सांगते, ह्या गोष्टीमुळे ना खूप गोंधळ होईल, खूप कन्फ्युजन होईल. आणि ह्याची गर्लफ्रेंड तर नाहीच ना. हो हॅलो, याची म्हणजे काय म्हणायचं काय तुला? तेच जे मी बोलले. मी तुझी गर्लफ्रेंड होण्याचं ना नाटक सुद्धा नाही करू शकत. मला पण हाऊस नाही तुला गर्लफ्रेंड बनवायची. अरे मग ठीक आहे, जा शोध ना दुसरी कोणी गर्लफ्रेंड. मीच कशाला पाहिजे? अद्याप तू काय ग स्वतःला अप्सरा समजतेस का? आणि तू काय स्वतःला हिरो समजतोस? तुझ्या जागेवर दुसरं कोणी असतं ना, निदान मी विचार तरी केला. ही बघ कशी बोलते. मी तुला बोललो होतो आपण दुसरी मुलगी शोधूया. हे बघ, खोटी असली ना तरी मला याच्याहून बेटर पाहिजे. अरे मग जा शोध. थांबवलंय कोणी तुला? मी पण बघतो ना कुठला हिरो तुला गर्लफ्रेंड बनवतोय. अरे बघशील कुठला हिरो मला मिळेल ते. तू आहे ना आधी तुझं बघ, कारण काय ना, मुली तुला बघून पळून जातात. हे नको विसरूस. अमूल्या, तू ऑफिस मध्ये विसरू नको. अरे ठीक आहे, ऑफिसमध्ये जरी मी असले तरी तू माझ्या पर्सनल गोष्टी. अमूल्या, तू थांबा. भांडताय काय तुम्ही? लहान आहात का? बहिणी, मी तुला आत्ताच सांगून ठेवते, मी जीवाची गर्लफ्रेंड बनणार नाहीये. जीवा चांगला आहे ग. आद्या तू
मला पण अशी गर्लफ्रेंड नकोय. माझं मी बघेन. बरोबर आहे तुझं. बघितलं? पटलं ना तुला? मी ऑफिसमध्ये येते तर मी कामाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. अगदी बघितलं बघितलं कशी वागते. म्हणून मी म्हणतो अमूल्य नको, पण तू. आउच.